यती सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृदा या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृते देव्यै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो श्रीरामचंद्राय भवतापविमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा भक्तमानस प्रिय हृदय भृंगा मुनिजन ध्याये हृदय रंगा ये अंतरंगा श्री विठ्ठला सगुण स्वरूपा मेघश्यामा दीनबंधु आत्मया रामा सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा असोदे। आता ऐका श्रोते जन मलमहात्म्य कथानुसंधान संवाद लक्ष्मी नारायण पुण्यवान पावन कथाये। मागे द्वादशी महिमा वर्णिला पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला तोची श्लोकार्थ पाहिजे परिसिला भावार्थ फला शोध्या। क्षीराब्धीच्या वदे तेव्हा ऐकी जे देवादिदेवा अभिनव कथेचा ठेवा परिसिलाजी स्वामिया परी स्नान आणि जप महिमा वर्णिला अमुप तरी स्नान केलियाने निष्पाप पूर्वी कवण झालासे कवण स्नानाचे तप कवण पुण्य जपला जप हे विषयी होऊन सकृप निवेदावे स्वामिया। महालक्ष्मी महाविष्णू त्या प्रश्न विचारते की स्नानाचा महिमा तुम्ही सांगितला आहे वेगवेगळ्या पर्वणी तुम्ही सांगितलेले आहेत मग स्नान आणि जप हे महिमा तुम्ही मोठा वर्णिला आहे तर स्नान केल्यानं पाप कशा पद्धतीनं नाहीसं होतं हे पूर्वी कसं कधी घडलं आहे काय त्याबद्दल मला सांगा। तसंच स्नानाचे तप किंवा पुण्य जप जपला याविषयी काहीतरी तुम्ही मला सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे। मग बोले शेषशयन ऐक प्रिये प्रियवचन जे आकर्णिता जाण होय क्षाळन महापाप। श्रीकृष्ण उवाच शृणु सुंदरी वश्यामि मलिम्लुज कृतस्य च स्नानस्य फल अत्युग्रं पापपञ्जरभेदकं यमलोकं न पश्यन्त स्नाता मासी मलिम्लुचे सर्वकार्याणि सिद्धयेत परिपूर्णमनोरथा। स्नानदान जप होम चालविता नेमा नेम तरी पाय वंदी यम देती क्षेम रोग सर्वारिष्टे सष्टे शमती संसारी न घडे विपत्ती सर्व कार्य मनोरथ पुरती उद्धरागती तो पावे। त्यांनी सांगितलं की स्नान दान जप जे आहे होम हा जर नित्यनेम चालवला तर यमसुद्धा तुमच्या पायाचं वंदन करतो असं सांगितलेलं आहे। त्यानं सगळे रोग जे आहेत त्याला क्षेम प्राप्त होतं म्हणजे काय रोग क्षय होतो सगळे अरिष्ट जे असतात ते शमतात आणि संसारी कुठलीही विपत्ती घडत नाही सांगितलेलं आहे। सगळे मनोरथ पूर्ण होतात आणि तो उद्धरागती होतो म्हणजे काय त्याचा उद्धार होतो। सर्व तीर्थी केलिया स्नान तया ते घडे तेची पुण्य यदर्थी संशय नसे जाण सत्य जाण शुभानने। सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्यानं जे काय पुण्य घडतं
त्याच्यामध्ये कुठलाही संशय धरू नका सांगितले. कुरुक्षेत्रादि गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरशरण एकविध घडले जरी प्राणिया तरी समता नाही जाण मलमासी केलिया स्नान परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी. कोटी गोदान केली, गोदान म्हणजे गाईचं दान केलं, पुरुष शरण केली, असं भरपूर प्राण्यांना जरी घडलं तरी मलमासामध्ये जर स्नान केलं तर त्याचा पुण्यार्थ जो आहे त्याच्या पुण्याच्या बरोबर याची गणना होऊ शकत नाही. सहस्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एक द्विजपूजन तो पावे सदा यश कल्याण नेम दान मासवरी. सहस्र म्हणजे 1000 ब्राह्मणांना जेवण घातलं, परंतु या मलमासामध्ये एका ब्राह्मणाचं जर पूजन केलं तर जे काय पुण्य मिळतं त्या पुण्य याच्यापेक्षा जास्त असतं. जन्मदारभ्य जे पाप केले जाणोणी नेणोणी जे का घडले ते सर्व नासे एकची बळे वेळे जरी घडले स्नान एक. जे काय प्रारब्धानं तुम्हाला पापामुळं प्रारब्ध भोगावं लागते ते सर्व पाप जे आहे ते एका स्नानामुळं काय होतं ते नाहीच होतं. हेच विषयी इतिहास परम ऐके होनी उत्तमोत्तम श्रवण केली या सुगम उपरती तात्काळी दे. याच्याबद्दल एक इतिहास सांगतो, तो ऐकून घ्या म्हणून सांगितलेलं आहे. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नाम तियेचे स्मृती विलासिनी याही माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदा वसे. इंद्रलोकीची एक अप्सरा असती, तिचं नाव आहे स्मृती विलासिनी. तर ती अतिशय सुंदर होती आणि तिचा वास कुठं होता तर कुबेराच्या घरामध्ये होता. म्हणजे ती परम श्रीमंत होती. परमप्रीती पात्र ते धनदाते स्वगुणी मोहिले हो तया ते नृत्य गायणे देखता त्या ते क्षणभरी ते न सोडी. स्वरूप परम लावण्य पाहता होय वीर्य पथन कंठजीचा कोकिळे समान ऐकता सुरगण बोलती. अतिशय लावण्यवान अशी ती स्त्री होती, जिचा कंठ आधी कोकिळे समान होता. ती गायला लागली म्हणजे सुगरण गाती असं वाटायला लागलं. असो ती देवलोकींची अप्सरा स्वरूप वर्णिता अपरंपारा तुच्छ जिये पुढे शंकरदारा इतर सुंदरा त्या किती. आता याच्यापुढे सांगितले की ती इतकी सुंदर होती की त्याच्यापुढं शंकराची पत्नी म्हणजे पार्वती ती सुद्धा काय होती नगण्य होती असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे एवढी ती सुंदर होती. चतुर्दश लोक पाठ प्रार्थिता परी तेथे न जायची तत्वता ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिसिजे. ज्या ठिकाणी ब्रह्माचा पाठ चाललेला असतो त्या ठिकाणी सुद्धा अजिबात जायची नाही. एकदा वनविहारार्थ सखिया घेऊन त्वरित निगती झाली क्रीडनार्थ लक्ष्मणपंथ कुरुक्षेत्री. ती कुरुक्षेत्राला आपल्या सखींच्या बरोबर निघाली. तव तो पुरुषोत्तम मास हे तो नेणे विशेष उद्देश सहज पातली तया स्नानास समुदायास ते काळी. त्यावेळी पुरुषोत्तम मास होता आणि ती सहज गेलेली होती, तिला ते माहितीसुद्धा नव्हतं. पाच जन अंध बोलीचे ती ऐका ते कोणती नेत्र असूनी अंध होती ऐका प्रचिती तयांची. डोळे असून सुद्धा ते आंधळे होते. असे 5 जण होते. एक तो विषयांध जाण. 5 कोण आहेत आंधळे तर विषयांध, ज्यांना विषय वासना असते त्या विषय वासनेमध्ये लोक अंध होतात, तर तो एक आंधळेपणा आहे सांगितलं. दुजा तो द्रव्यांध पूर्ण. द्रव्याचा हव्यासाठी असणं, लोभ असणं, म्हणजे द्रव्यासाठी तो काय होतं की सगळे डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल तर पुढं काही द्रव्यापुढं दुसरं काही दिसत नाही असा तो. तिसरा मदिरांध. मदिरांध म्हणजे सोमरस पिणारा किंवा दारू पिणारा असं समजा. मदिरांध तोची तिसरा जाण. बळांध तोची चौथा पै. बळांध म्हणजे शक्तीचा गर्व असलेला. भीमाला सुद्धा शक्तीचा गर्व झालेला होता.
तसं ज्याला अति बळ असतं त्याला अति गर्व येतो की माझ्यासारखा कोणी बलवान नाही आहे असं त्याला वाटतं. पाचवा तो दुर्जन पाय. दुर्जन म्हणजे काय की जो नेहमी मनामध्ये त्याच्या वाईट असतं, समाजाबद्दल वाईट, लोकांच्याबद्दल वाईट त्याच्या मनामध्ये असतं, तो नेहमी वाईट कृत्य करतो, असा तो दुर्जन आहे. कळलं का? तर हे पाच जे आहेत हे काय आहेत, अंध आहेत म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यांची दृष्टी अजिबात चालत नाही त्यावेळेला, चांगलं त्यांना अजिबात दिसत नाही. तव तो गर्भांधची होय, तया ते उपमाची न साहे, ऐसे हे पाच अंध जाणीजे. असे पाच अंध आहेत. हितुकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित परसू साचार, विषयांध झाला तो नर ऐका प्रकार तयाचा. जो नर विषयांध झाला त्याचा प्रकार इथं सांगितलेला आहे. चित्ती काम उद्भवता, मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता, देहावरुता तो नये. त्याला जो विषयांध झालेला असतो, मनामध्ये ज्याची कामना उद्भवलेली असते, अशा माणसाला कोणी ओळखी लागत नाहीत का पाळखी लागत नाहीत. कोणी धक्का मारून जरी गेलं त्याला काही कळत नाही, तो सगळी शुद्ध अडकून गेला असतो. तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी ताडीला, परी ओळखीला न पुरे. मदिरा प्राशन केलेला असतो तो सुद्धा आंधळा असल्यासारखाच प्रकार आहे. त्याच्या कानाखाली जरी कोणी वाजवली तरी सुद्धा त्याला काही कळत नाही. आता तिसरा तो धनांध, द्रव्यमध्ये उन्माद, स्वकीय येता सन्निध, ओळखी न पुसे तयारे. एखादा श्रीमंत अति श्रीमंत असेल तर तो काय करतो, आपला जवळचा नातेवाईक कोणी जरी आला तरी अजिबात त्याला विचारत नाही तो, असं द्रव्यंत आहे. हे एखादा त्याचा कोणी आप्त, दरिद्रे गांजिला बहुत, तो तरी भेटावया येत, तया ते पुसत तुम्ही कोण. एखादा जवळचा नातेवाईक आहे, गरीब आहे तो, आणि त्याला दारिद्र्याने गांजलेलं आहे, असं जर कोणी भेटायला त्याला गेला तर त्याला तो विचारतो तुम्ही कोण, म्हणजे त्याला ओळख देत नाही तो. आता बलोन्मत असती, गजा ऐसे सदा डुलती, तयांचे शेजारी होय ती जाती, तरी ते न पाहती तया ते. बलोन्मत्त माणूस असा असतो हत्तीसारखा, अगदी आजूबाजूला कोण येते जाते काही कळत नाही त्याला, तसा तो असतो. पाचवा अंध तो दुर्जन, सदा दुजी हाते चिंतित, दुजी हाते चिंती अकल्याण. दुसऱ्याचं नेहमी काय करतो तर अकल्याण चिंतत असतो. घात प्रयुक्त ज्याचे मन, म्हणून जाण अंध तो. नेहमी दुसऱ्याचा घात कसा करता येईल, विश्वासघात करणार, त्याचा घात करणार, असं नेहमी चिंतन जो करणारा तो काय आहे, तो अंध असं सांगितलेलं आहे. म्हणून या पाच अंध श्रोतिया ते केले विशद, पुढे ऐकिजे संवाद, तया देवांगणेचा. आता त्या देवांगणेचा पुढचा संवाद सांगितलेला आहे. ऐसी ते विषयांध पाही, सखिया समवेत पातली ठाई, पर्वकाळ धर्म तेणे नेणे काय, जळप्रवाही स्वइच्छा गमे. पर्वकाळ आहे किंवा काही सगळ्या सखींबरोबर तिथं आलेली आहे, तिला काही बघितलं नाही ते पर्वकाळ आहे, तसेच ते आपले काय करते, पाण्यामध्ये नदीच्या आंघोळ करते ती. संपूर्ण जळक्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चहू दिशे. जलक्रीडा करून ती काय नवीन वस्त्र परिधान केली आणि तीरावरती येऊन सगळीकडे ती पाहू लागली. तव एका एकी नयनी, कुंजवना ऐसे ते क्षणी, वन देखती झाली कामिनी, देखोणी म्हणून संतुष्टे. जाई जुई मालती आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी, करदळी डोलती फळवारे. ऐसे अनुपम्यते बन, छाया सुशीतळ सघन, पाहता आनंदली कामीन, तोषले मन सतीचे. मग सुवासिक पुष्पे तोडूनी, माळा करीते चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी, कामोद्भव मणी दाटला. तिथं काय केलं की तिथं माळा वगैरे सुवासिक फुलांच्या तोडून तिने काय केल्या, आपल्या करामध्ये बांधल्या
त्यामुळे तिला कामोद्भव, तिच्या मनावर कामवासना दाटली. मग सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता ये वेळे तरी अरुवार. पुष्पसेजे लिळे भोगी ते सोहळे विषयांचे. इथं जवळपास जर कुठला पुरुष असेल तर त्याला तुम्ही आणा, त्याला पुष्पाचं सेज करा आणि त्याच्याबरोबर मी काय करेन, विषय गमन करेन. वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन परी भ्रतारावीन निर्फळते. इथे इतका सुंदर सुवास आहे, एकांत आहे, क्रीडावन आहे, पण त्या ठिकाणी भ्रतार म्हणजे नवरा नाही आहे, ते सगळं निर्फळ आहे. ऐसे नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा, तव तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. असं विचार करत होती ती लोक, मुलींनी त्या सखीनं सांगितलं. पण त्यावेळी काय झालं, तिचं दैव फिरलं होतं आणि तिथं काय झालं, परमश्रेष्ठ असा दुर्वास मुनी जो विरक्त आहे असा त्या ठिकाणी तो आलेला आहे. सवे शिष्य मेळा अपार लक्ष्मी सरोवर तीर, माध्यानी आला दिनकर म्हणून समग्र उतरले. माध्य आणि दिनकर म्हणजे सूर्य आलेला आहे असं बघितल्यावरती दुपारचं स्नान केलं पाहिजे म्हणून तो तिथं आलेला आहे. कोणी स्नाना ते आदरिले, कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले, एकले देखिले दुर्वासा. कोणी त्यांचे शिष्य लोक जे होते ते कोण स्नानाला आधी गेले, कोण बाह्य शुचिरभूत करण्यासाठी गेले, कोणी स्वतःच्या वेगळ्या कामामध्ये गुंतले आणि एकट्या त्यावेळेस दुर्वासा ऋषी तिथं होता. तव हे देवांगणा पवहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी, एकाएकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळा. मग ती देवांगणा जी होती ती तिथं आली आणि कामज्वरानं ती पीडित झालेली होती. ती ऋषीला बघितलं तर ती धावून आली आणि त्याच्या गळ्यामध्ये पडली. करी होता पुष्पमाळा तेची घालती ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपादे. हातातली आपल्या तिच्या हातातली जी माळ होती गुंतलेली तीच काढली आणि तिनं काय केलं, ते ऋषीला घातली. ते ऋषी कायला त्याला क्रोध आला त्यावेळेला. म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले काही, हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. तू हे दुष्टकर्म केलेस, आता तुला शाप देतो. कंठी घातली माळा तो भ्रतारची केवळा, तू तव मदांध अबला पिशाच तात्काळ होई का. तात्काळ तू काय हो, पिशाच हो, तू मदांध आहे सदा. त्यामुळे तिला पिशाच हो असा शाप दिला. ऐसे ऐकता शापवचन, एरी कंपित दीनवदन, काममद गेला उतरवून करुणावचन बोलतसे. मग तिचा काममद होता तो उतरून गेला आणि तिला करुणावचन ती बोलायला लागली. वाच दिनया वाचा कृतमेत्व मेतत्व क्षमस्व, मेतत्क्षमस्व मे अजानत्या कृतमिदं पुरुष्वानुगृहं मयि. ऐके स्वामी रुचिराया अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामिया म्हणून पाया लागतसे. चरण न सोडी सर्वता चरणांवरी ठेविला माथा, कृपावळुआ ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नवे अबळे सर्वदा. तो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मण म्हणलं की हृदय त्याचं कोमल असतं. तिनं असे पाय धरले आणि उशाप मागितला, त्यावेळी त्याचं हृदय द्रवलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी शाप दिला हे असत्य होणार नाही आहे. आता परत त्याच्यावरती पुढं काय सांगताय का, परी चतुर्योग प्रमाण सहस्र वेळ होय गणन, तो वरी पिशाचत्व पावून उपरी स्वस्थान पावसी. आता हे चतुर्युग जे आहे ते प्रमाण आहे म्हटलं. सहस्र वेळ झाल्यानंतर त्यानंतर काय होईल, तुझं पिशाचत्व जे आहे ते नाश पाहून तू काय करशील, ऊर्ध्वगमन करशील, म्हणजे तुझ्या स्थानाला जाशील. पहा तरी अन्याय केतुला पर्वत प्राय दंड तये झाला, या लागे सुज्ञानी ब्रह्मावृंदाला भिवून त्याला वंदावे. म्हणून त्यांनी सांगितले की ब्राह्मण जे आहे त्या ब्राह्मणांना
फार भिवून वंदन केलं पाहिजे. मनात आलं तसं वागू नये त्यांच्या शासनाने. ब्राह्मण असो कैसा तरी परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे. ब्राह्मण जो आहे हा चतुर्वर्णीचा काय अधिकारी येतो. चतुर्वर्ण जे आहेत की नाही, कुठले कुठले चतुर्वर्ण? ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास, हे 3 चतुर्वर्ण आहेत. कळलं का? आणि त्याचा तो अधिकारी असतो. आणि मुख्य म्हणजे काय, तर तो गायत्री मंत्राचा अधिकारी असतो. त्याला दीक्षा मिळाली असते गायत्री मंत्राची. मुंजे ज्यावेळी होते तेव्हा गायत्री दीक्षा मिळते. असो हुशाप पावोनी सुंदरी, ऋषी निघून गेले ते अवसरी, तात्काळ पिशाच ते नारी, पावली निर्धारा ऋषी शापे, दुर्घटवना माझारी, कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पैते ते. त्या वनामध्ये ती इकडे तिकडे फिरत असते पिशाच होऊन. तिला पाणीसुद्धा कुठे मिळत नाही. आळे पिळे वृक्षासी देत, श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुदित, ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामी बाळी, सखिया मेळी पातलीसे. याज्ञवल्क ऋषीची मुलगी कांची म्हणून त्या ठिकाणी तपस्विनी होती. ती त्यावेळी आलेली आहे ती त्या ठिकाणी. तव तो मलमास विशेष, लक्ष्मी तीर्थ यात्रा प्रदोष यात्रा असते त्यावेळी तिची. चालली से कुरुक्षेत्रास, भेटी अनायासे पैजाली. त्यामुळे तिची त्याच्याशी भेट झाली त्या पिशाच्याशी. एरी जाऊन लवलाह्या, धरती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया, परिसे सये वृत्तांतो. ती तिची काय करते, पाय धरते. मग मुळापासून वृत्तांत समग्र, कथिला तिये समाचार. शाप भय परम दुस्तर, कर्म अघोर सुटेना, माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी. मुक्त करी शाप भयापासूनी, ऐसे मधुर वचने करुणी, ऋषी कुमारी प्रार्थिली. ती ऋषी कुमारी जी असते कांची म्हणून, तिचे पाय धरले आणि तू तपस्विनी आहेस, तू मला हे काय कर, शाप मुक्त कर असं सांगते ती. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी, ते अपाय न पावे कधी, क्रूर वचनी अनर्थ पै. नम्र वचनाने नम्रपणे जर बोललं तर प्रत्येक कार्यसिद्धी होत असते. नम्र वचन बोललं तर सगळे गावतात नवविधी जे आहे ते प्राप्त होतात. ते कुठले अपाय त्याच्यामुळे होत नाही. क्रूर वचन हे जे आहे हे याच्यामुळे काय होतं, अनर्थ होतो. आपण रागानं बोललो की अनर्थ होतो. म्हणून सदा नम्र वाचे वर्तावे असं रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे. जयाची वाणी मधुर असे, त्यांचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलतसे, कल्पांती नसे यशतया. त्याची वाणी मधुर आहे ना, त्याला सगळ्या ठिकाणी गेलं की काय होतं, कार्यसिद्धी होते त्याची. ज्याची वाणी कठोर आहे त्याला प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात असं सांगितलं, त्याला यश येत नाही. असो तैसी नव्हे याज्ञवल्की, चतुर भामिणी परमनिकी, पिशाचनीचे बोल ऐकोणी की, हृदय विवेकी अनुसरली. ती जी होती ती फार हुशार होती याज्ञवल्काची मुलगी, आणि ती चतुर होती. पिशाचने जे सांगितलं बोलणं तिनं त्या हृदयामध्ये ते ऐकलं ते. मग बोले ऋषी कन्यका, की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले एक व्रत एका, अधिक मास निर्धारे. माझ्या वडिलांनी काय केले, मला एक अधिक मासामध्ये व्रत करण्यासाठी सांगितलेलं आहे. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जात असो सागर संगमास, तेथे करुण स्नानदानास तप विशेष जाणून. तिथं जाऊन जर स्नान केलं, त्या जिथं सागर मिळतो संगमाला त्या ठिकाणी, आणि तिथं तप केलं तर त्याचं विशेष फळ मिळतं. मास मात्र करुणी स्नान, एक मास स्नान करायचं. नक्त भोजन मौन्य धरून, नक्त म्हणजे अल्प जेवण करायचं, आणि ते कसं करायचं, मौन धरून करायचं.
त्याही वरी दीपदान जाण, वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. त्याच्याबरोबरच काय करायचं, दीपदान करावं सांगितले आणि ब्राह्मणांना संतर्पण करावे, म्हणजे ब्राह्मणांची पूजा करावी यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी, स्वपदी जाशील तू. असं जर तू करशील तर तुला पुण्य घडेल आणि कदाचित तू ह्या ह्याच्यातून शरीरातून मुक्त होशील आणि तुझं पिशाचत्व निघून जाईल. ऐकून तयेचे वचन, एरी बोले दीन वदन. माझा देह पिशाच जाण, केवी स्नान घडे पै. ती तिला म्हणते की काय, की माझा देह हा पिशाचाचा देह, मला कसं स्नान आणि दान घडणार आहे म्हणे. तरी माऊली तू माझी माता. तिला म्हणते तू माझी आता माता आहेस, मी तर तुझी धर्म दुहिता, म्हणजे मी तुझी धर्मानं मुलगी आहे असं सांगितलं. दुहिता म्हणजे मुलगी. हेतू का उपकार करी आता, देह व्यथा निवारी हो. आता तू माझ्या एवढा उपकार कर आणि देह व्यथा जी आहे ती माझी संपू देत. काही पुण्य तुवा आपुले, मदर्पण करे जरी माये केले. तरी कोटी गुणी आगळे, पुण्य घडे जाणीये. जर तू मला काय पुण्य तुझं जर दान केलंस तर त्याच्यातून काय होईल, माझी सुटका होईल आणि कोटी गणाने काय होईल, त्याला आगळं पुण्यार्थ प्राप्त होईल. परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करुण, कृपा करी कृपादान एवढे. ती तिला सांगते की परोपकारासारखं कुठलं दुसरं पुण्य नाही आहे, तर तू मला काय कर, माझ्यावरती कृपा कर. तरी एका दिवसाचे पुण्य, माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धरागती पावेन, स्थान पावेन आपुले. तू जर तुझ्या एक दिवसाचं पुण्य मला अर्पण केलंस तरी सुद्धा माझा याच्यातून उद्धार होईल असं सांगितलं. याला की माये कृपा करुण, करी कृपादान एवढे. चतुर्युग केदवा जाती, चतुर्युग म्हणजे कुठलं, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे चतुर्युग आहे. केदवा जाती तोवरी भोगूमी पिशाच गती. या लागी परिसे विनंती, लागे पुढती पाया. आता हे 4 युग कधी संपणार आहे, तोपर्यंत मी जर ह्या पिशाची योनीत राहिले तर माझं संपूर्ण जीवन होईल. ऐरी ऐकून करुणावचन, कृपेने द्रवले अंतकरण. ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवासा. तिला म्हणली ठीक आहे, आता तू म्हणतेस मी तुला देते एक वेळ. म्हणे मी परतो येई तोवरी पाही, तू येथेच राही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबळा, घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा. स्नान दानादी यथाविधी, मास अवघे असादी. पूर्ण करुण व्रत विधी, ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुण पुण्यक्रिया, परतून आली तया ठाया. तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करून या, निरखी तसे मार्गाते. ती त्या ठिकाणी परतून आली त्यावेळी ती काय होती, पिशाची नीती होती. ती ऊर्ध्वदृष्टी म्हणजे वरती बघतच होती ती त्या मार्गाकडं. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा, देखून आनंदली वेल्लाळा. धावून धरी चरणकमळा, केला आपुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही, करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातलेसे. तिनं हातामध्ये पाणी घेतलं आणि एक दिवसाचं पुण्य म्हणे मी तुला काय करते, अर्पण करते, दान करते असं म्हणून तिच्या हातावरती पाणी सोडलं. पुण्य तोय पडताच हस्तकी, तात्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्यलोकी, अप्सरा देह पावली. पूर्वीसारखा तिला अप्सरेचा देह प्राप्त झाला. मुखे करून जय जयकार, करती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर,
केला माते मजवरी, ऐसे वदोनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी, एवढी पिशाची निर्धारी, उद्धरागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान, स्वये कथितसे जनार्दन, या लागी श्रोते जन, की जे स्नानदान यथाविधी, आपुले स्वकुळींचे वंशी, कवण पावले पिशाचत्वासी, अथवा पूर्वी वंशोवंशी, हे तो नेणवे आपणासी. आपल्या कुळातलं कोणी असेल पूर्वीचं, तो पिशाच वगैरे योनीत गेलेलं आपल्याला काही माहिती नसेल, किंवा माहिती असलं तरीसुद्धा आपण जर ह्या मलमास महात्म्यामध्ये जर आपण व्रत केलं तर त्याचा पुण्यार्थ म्हणून ते पिशाच योनीतून मुक्त होतात. किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवण ठायासी, हे तो नेणवे आपणासी, म्हणून व्रतासी आचरावे. किंवा आपण स्वदेहाला कधी अशा पिशाच योनीत जाऊ आपल्याला माहिती नाही, कुणाचा अपघात वगैरे झाला तर अशा वेळी काय होतं की ते पिशाच योनीत जातं. ज्याला कोणी अपघातामध्ये मारतं कोणीतरी जाणून बुजून, अशी काय होतं पिशाच योनीत जातात लोक. म्हणाल काय होते ये दाने, झणीन म्हणा ऐसे वचने येथे लक्ष्मीनारायण संवाद जाण, तरी अप्रमाण कवण म्हणे. हे कसं घडतं असं जर कोणी प्रश्न विचारला तर हा जो संवाद आहे हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संवाद आहे, त्यामुळे याला वेगळं प्रमाण गरज नाही. परी भावार्थ पाहिजे निका, म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा, या लागी करुण विवेका, आचरा निका व्रत भाव. परंतु मनामध्ये जसा भाव असेल चांगला तर तात्काळ याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास, नाही नाही हो निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशेष भाविक हो. पुरुषोत्तम मासासारखा दुसरा कुठलाही मास नाही असं सांगितलं. जैसा पर्वता माझी मेरू थोर, ग्रहगणी भानू अपार, गंगे माझी सरस्वती अपार, भोले श्रीवर आदरे. जसं पर्वतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कुठला पर्वत असेल तर तो मेरू पर्वत आहे. सगळ्या ग्रहांमध्ये श्रेष्ठ कुठला असेल तर तो सूर्य आहे, भानू म्हणजे सूर्य. सगळ्या गंगेमध्ये पवित्र कुठले असेल तर सरस्वती आहे नदी. त्या अशा प्रकारचे श्रीवर म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूनं वचन दिलेलं आहे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुष्पादा माझी कामधेनू उत्तमा, तैसा मला माझी पुरुषोत्तमा, द्विपाद ब्राह्मण हासे. नक्षत्रामध्ये जसा चंद्रमा जसा नक्षत्रामध्ये श्रेष्ठ आहे, तसं चतुष्पाद जे असतात त्या चतुष्पादामध्ये कामधेनू श्रेष्ठ आहे, गाय श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. तसं मासा माझी पुरुषोत्तम मास जो आहे तो काय उत्तमोत्तम मास आहे. आणि द्विपाद कोण असेल श्रेष्ठ तर तो ब्राह्मण आहे असं सांगितलं. कारण ब्राह्मणो अस्य मुखमा असेल असं सांगितलं. ब्राह्मणाचं मुख हे माझं मुख आहे असं सांगितलं. म्हणून अति आदरे करून अगत्य की जे स्नानदान, म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सूत विरचित, षोडशो अध्याय घोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु. भगवान सद्गुरु श्री रामचंद्र स्वामी महाराज चरणार्पणमस्तु. शुभम भवन्तु शुभम भवन्तु शुभम भवन्तु.